तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, आज आपण एक वेगळीच गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे राक्षस आणि राजा. तर मित्रांनो, गोष्ट चालू करत आहे. एका गावामध्ये एक राजकुमार राहत होता. मग मित्रांनो, तो शूर व निर्भयी होता. तो एक दिवस शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याला एक भव्य दिव्य राक्षस दिसतो व त्याला तो आढळतो. राक्षसाला खूप भूक लागलेली असल्यामुळे तो त्याला खाण्याची धमकी देऊ लागतो व त्याला म्हणतो, मी आता तुला खाणार. यावर राजकुमार त्या राक्षसाला म्हणतो की मी तुला माझ्या शस्त्राने ठार मारून टाकेन. राजकुमार शूर असल्याने राक्षसाबरोबर खूप काळ लढाई करतो. राक्षसालाही आश्चर्य वाटते की हा मला घाबरत नाही. कोणत्याही राक्षसाने राजकुमारला विचारले. त्या राक्षसाने मग त्या राजकुमाराला विचारले मित्रांनो की तू मला खरंच घाबरत नाहीस? यावर राजकुमाराने त्याला उत्तर दिले की त्याच्या बेंबीमध्ये एक ही अनमोल हिरा आहे. तोच माझे शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तरी देखील तू मरणार. त्यामुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही, कारण त्या शस्त्राचा वापर मी करू शकतो. मुळे मला घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे राजकुमाराचे म्हणणे राक्षसाला खरे वाटते आणि राक्षस त्या राजकुमाराला सोडून देतो. प्रत्यक्षात राजकुमाराच्या बेंबीत कोणतेही शस्त्र नसून ते फक्त राजकुमाराचे नाटक होते व त्या वेळेच्या युक्तीचा प्रयोग होता. जिथे मित्रांनो, या गोष्टीत शिकण्यासारखं काय आहे की जिथं आपली शक्ती कामी येत नाही तिथे युक्तीचा वापर करावा. तर आजची गोष्ट संपली मित्रांनो. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा. तुमच्या मित्रांमध्ये गोष्टी शेअर करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.